जालन्यातल्या शेतकऱ्यानं नायब तहसीलदाराच्या टेबलवर पैसे उधळल्याची घटना घडली आहे। कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप करत हे पैसे उधळण्यात आले। शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 50,000 रुपये मागितल्याचा आरोप या शेतकऱ्याने केलाय। जालन्याच्या बदनापूर तहसील कार्यालयामधला हा प्रकार आहे। माधव म्हात्रे असं पैसे फेकणाऱ्या या शेतकऱ्याचं नाव आहे। शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 50,000 रुपये मागितल्याचा आरोप करत एका शेतकऱ्यानं नायब तहसीलदाराच्या टेबलवर हे पैसे उधळलेले। जालन्यातील बदनापूर तहसील कार्यालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। माधव म्हात्रे असं पैसे फेकणाऱ्या या शेतकऱ्याचं पैसे उधळणाऱ्या या शेतकऱ्याचं नाव आहे। या घटनेमुळे बदनापूर तहसील कार्यालयामध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे। अर्थातच प्रशासकीय यंत्रणा या संदर्भातली कशा प्रकारे आता दखल घेतेय हे आपल्याला पाहायचंय। शेतकरी अशा प्रकारे पिशवीतून आणलेले पैसे नायब तहसीलदारांच्या टेबलवर ठेवत असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप त्यांनी केला आणि या संदर्भात अधिकाऱ्याला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। पैसे घेऊन हा शेतकरी त्यांच्या मागे लागलेला आहे आणि अर्थातच याची आता कशी दखल घेतली जाते हे पाहायचंय।